प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊया सुंदरशा वेळेबद्दल की त्याने आम्हाला हा चांगला असा दिवस तुमच्या आणि माझ्या जीवनाला जोडलेला आहे. आणि म्हणून आम्ही आज या मंदिरामध्ये आणि मंडळीमध्ये आम्ही एकत्र आहोत. त्याच्या नावाची स्तुती, त्याच्या नावाची प्रशंसा करण्यासाठी आपल्याला देवाने हा वेळ दिलेला आहे. आणि म्हणून आपण यावेळेस त्याची स्तुती, त्याची प्रशंसा करू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. याच आम्ही आपल्या जागेवर उभं राहू आणि या पवित्र मंदिरामध्ये ज्याप्रमाणे शास्त्र वचन सांगतं की तो आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे, तसंच आम्हाला पवित्र शास्त्र आठवण करून देतं की येशू ख्रिस्त म्हणतो की ज्या ठिकाणी माझ्या नावामध्ये दोघे किंवा तिघे आहेत त्या ठिकाणी मी आहे. आज त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आपण एकत्र आहोत आणि आपण त्याच्या नावामध्येच या ठिकाणी आहोत यासाठी की आम्ही त्याच्या नावाचा गौरव करावं. तो जो एकच जिवंत देव आहे, त्या जिवंत देवाचं मनोहर रूप पाहावं, त्याने आमच्या कृपा करावी, आमच्या पापांच्या अपराधांची क्षमा करावी आणि त्याच्या धार्मिकतेमध्ये, त्याच्या दिलेल्या नियमामध्ये आम्हाला चालता यावं, आम्हाला वागता यावं. म्हणून आम्ही आज यावेळेस त्याच्या मंदिरामध्ये उभं राहून त्याच्या नावाची स्तुती करू. कारण आम्हाला वचन आठवण करून देतं, देवाचं वचन आम्हाला आठवण करून देतं. पवित्र शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद, त्याचे सर्व खार विसरू नको. तो तुझ्या एकंदर दुष्कर्मांची क्षमा करीतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो. आणि म्हणून आम्ही आज त्याच्या नावाला धन्यवाद द्यावा, त्याला उंच करावं, त्याच्या नावाची स्तुती करावी, त्याच्या नावाची प्रशंसा करावी. कारण तोच या जगामध्ये, या पृथ्वीवर एकच नाव, श्रेष्ठ नाव असं आहे ज्या नावाने तुम्हाला आणि मला तारण प्राप्त दिलं, मोक्ष दिला, पापांची अपराधांची आम्हाला क्षमा केली, आमच्यावर असलेले शाप दोष त्या नावाने काढले. ते नाव स्वर्गातून तुमच्या आणि माझ्यासाठी या पृथ्वीवर देवाने पाठवलं. त्या नावामध्ये तुम्हाला मला शांती आहे, त्या नावामध्ये तुम्हाला मला आरोग्य आहे, त्या नावामध्ये तुम्हाला आणि मला जीवन आहे. ते नाव तुमचा आणि माझा बचाव करतं. ते नाव तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतं. ते नाव तुम्हाला मला सांभाळतं. ते नाव तुमचं आणि माझं सांत्वन करतं. ते नाव तुम्हाला मला धीर देतं. ते नाव तुम्हाला मला या जगामध्ये पुढे आणि पुढे जाण्यासाठी कृपा पुरवतं. ते नाव ज्या नावाने आमचं जीवन उत्तम आणि उत्तम असं देवाच्या कृपेमध्ये चालण्यासाठी, उत्तम अशा गोष्टीमध्ये पुढे आणि पुढे जाण्यासाठी ते नाव तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. आणि ते नाव आहे येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने पवित्र शास्त्रामध्ये सांगतं शब्द देही झाला आणि त्या शब्दाने आमच्यामध्ये वस्ती केली. ते नाव आहे येशू ख्रिस्त. त्या नावामध्ये पवित्र शास्त्र सांगतं की त्या नावामध्ये प्रत्येक गुडघा टेकला जातो. ते नाव आमच्यासाठी पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त, मी पुन्हा येईन. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्यासाठी या जगामध्ये तुम्हाला मला घेऊन जाण्यासाठी त्या नावावर आम्ही विश्वास ठेवावा, त्या नावाला आम्ही उंच करावं, त्या नावामध्ये आम्ही जीवन जगावं. म्हणून आम्ही त्या देव नावाला उंच करू. येशू ख्रिस्ताला धन्यवाद. आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत ते नाव येशू ख्रिस्ताचं नाव जोपर्यंत उंच केलं जात नाही, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये उत्तम अशा गोष्टी घडत नाही. त्या नावावर आम्ही जोपर्यंत विश्वास ठेवत नाही,
त्या नावामध्ये दिलेली वचनं देवाने, ती वचनं आमच्या जीवनामध्ये त्या नावाच्याच द्वारे पूर्ण होतात आणि म्हणून आम्ही देवाला धन्यवाद देतो, त्याचे उपकार आणि आभार. हालेलुया. थँक यू जीसस. Praise and worship Lord. Glory to God. Thank you. Hallelujah. Thank you, Lord. Hallelujah. Thank you. हा वेळ आहे आमचा. आम्ही वैयक्तिकरित्या देवाशी बोलावं. आम्ही वैयक्तिकरित्या देवाजवळ आमचं मन मोकळं करावं. आम्ही आमच्याकडून झालेल्या पाप अपराधांची देवाजवळ क्षमा मागावी. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you. ते नाव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, या नावाने आम्हाला खात्री मिळते. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को चाहूं, मैं जैसा मुझको बना, ऐसा मुझको बना. Thank you, Jesus. आम्ही देवाकडे ही प्रार्थना करावी की खरोखर देवाच्या इच्छेप्रमाणे आम्हाला वागण्यासाठी त्यांनी कृपा होईल. हे प्रभू, आम्ही तुला धन्यवादाची प्रार्थना करतो. सर्वदेश परमेश्वर देवा, आम्ही तुझे उपकार आणि आभार मानतो. हा सुंदरसा दिवस आमच्या जीवनात तू जोडलेला आहेस आणि विशेष करून या शापाद्वारे तू आम्हाला एकत्र केलेला आहेस, त्याबद्दल आभार मानतो. गेला आठवडाभर आम्हाला तू सांभाळलंस. आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो, आमचा प्रवास, आमचं जाण्यानं सर्व काही तुझ्या कृपेमध्ये तू राखलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. आज तुझ्या मंदिरामध्ये आम्ही सर्वजण एकत्र आलेलो असताना येशू, तू या ठिकाणी आमच्याशी बोलणार आहेस. तू आम्हाला आशीर्वादित करणार आहेस. तू आमच्या सर्व पाप अपराधांची आम्हाला क्षमा करणार आहेस. आम्हाला तुझ्या वचनाप्रमाणे शिकवण देऊन आम्हाला त्याप्रमाणे चालण्यासाठी कृपा पुरवणार आहेस. त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावतो आणि आम्ही जे वचन आज तू आमच्यासाठी दिलेलं आहेस त्या वचनाप्रमाणे आम्ही चालण्यासाठी तुझ्याकडे मागतो की आम्हाला आमची चालचलूक व्यवस्थित असावी, हेच आम्ही तुझ्याकडे मागतो. तुला धन्यवाद आणि गौरव देतो. या मंदिराकडे येणाऱ्या प्रत्येकाचे मार्ग येशू ख्रिस्ताच्या नावाने मोकळे केले जाऊ दे. या मंदिरात येणारा प्रत्येक व्यक्ती त्याला तुझ्या वचनाच्या द्वारे शांती प्राप्त होते, तुझ्या वचनाच्या द्वारे शिक्षण प्राप्त होते, तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू जे प्रेम तू आमच्यावर करतोस त्याची प्रचिती येऊ दे. जे लोक आज ऑनलाईन किंवा प्रभू मंदिरात येतील त्या प्रत्येकाला तू सांत्वन दे, त्या प्रत्येकाच्या मनाला आधार दे. जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाचा प्रभू आनंदामध्ये तू परिवर्तन कर. प्रभू पित्या त्यांना दिलासा दे. प्रभू, आम्ही तुझ्याकडे विनंती करतो की आज तुझं जे नाव आहे त्या नावामध्ये
प्रत्येकांना आम्ही शालोम अशी घोषणा करतो. प्रत्येकांना प्रभू येशू आम्ही म्हणतो की तुम्हास शांती असो. प्रभू येशू तू पाकर प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, त्याच्या जीवनामध्ये प्रभू येशू तुझी शांती प्राप्त होते. हे प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझ्याकडे शांती मागतो कारण ती तुझ्याकडे आहे. पवित्र शास्त्र सांगतं की तुला जी शिक्षा झाली त्यामुळे आम्हाला शांती प्राप्त झाली. होय माझ्या देवा तुझ्याकडे आहे आणि म्हणून आम्ही मागत आहोत. कारण तू आमच्यासाठी जो कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतो त्याला तू शांतीने भरतोस माझ्या देवा, कारण ती तुझ्याकडे आहे. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो. जे कोणी प्रभू आजारी आहेत त्यांच्यासाठी देखील यावेळेस तुला बसले 39 फटक्यांचं आरोग्य यावेळेस आम्ही त्यांच्यासाठी मागत आहोत कारण ते तुझ्याकडे आहे. कारण माझ्या देवा त्यासाठी तू 39 फटके सहन केले, त्याद्वारे आम्हाला आरोग्य मिळालं. आज प्रत्येक दुःखी अंतःकरणाला, आजारी अंतःकरणाला प्रभू येशू आम्ही ते आरोग्य जाहीर करतो. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. माझ्या देवा तुला धन्यवाद देतो. आमच्यासाठी प्रभू तू आपलं पवित्र आणि सामर्थ्यशाली रक्त सांडलंस त्या वधस्तंभावर. ते वाहू दिलं यासाठी की आम्हाला मोक्ष म्हणजे तारण मिळावं. तारण तुझ्याकडे आहे, तारण तुझ्या नावामध्ये आहे. येशू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो कारण ते तुझ्याकडे आहे म्हणून आम्ही तुझ्याकडे मागत आहोत. आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तुझ्याकडे आहे. तू म्हटलास की मागा म्हणजे मिळेल. होय प्रभू ते तुझ्याकडे आहे आणि म्हणून माझ्या देवा आज यावेळेस विनंती करतो की तुझ्या वचनाच्या द्वारे आमचं तारण व्हावं, सुटका व्हावी अशी कृपा तुला. तू मेल्यासाठी पुन्हा तिसऱ्या दिवशी उठलास. सार्वकालिक जीवन तुझ्याकडे आहे, उत्तम असं जीवन तुझ्याकडे आहे, मरणानंतर जीवन तुझ्याकडे आहे आणि म्हणून आम्ही तुझ्याकडे मागतो की प्रभू आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये सांगा कारण ते तुझ्याकडे आहे. तू आमच्यासाठी प्रभू त्या वधस्तंभावरून तू आमच्यासाठी ते दिलेला आहे. थँक्यू जीसस, थँक्यू. शांती, कृपा, दया, प्रेम, प्रीती सर्व काही तुझ्याकडे आहे आणि जे तुझ्याकडे आहे ते तुझ्याकडे मागतो कारण ते आमच्यासाठी तू वाहू दिलंस, ते आमच्यासाठी तू खुल्लं केलंस त्या वधस्तंभावरून. जे प्रेम तू आमच्यावर केलेलं आहेस ते प्रेम तू या जगात कोणीही करू शकत नाही कारण त्यासाठी तू आमच्यासाठी किंमत मोजलीस. येशू आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. त्या किमतीचं आम्ही प्रतीक पाहतो प्रभू की त्या वधस्तंभावर, ते वधस्तंभ आम्ही पाहिल्यानंतर प्रभू त्याची आठवण करतो की त्या वधस्तंभावरून तू आमच्यासाठी ते प्रेम, ती प्रीती, ती कृपा, ती दया आमच्यासाठी वाहून. धन्यवाद देतो मग देवा तुला गौरव मान सन्मान देत. ही प्रार्थनांचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो म्हणून आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज यावेळेस आपण स्तुती आणि आराधनेमध्ये चालूया आणि त्यासाठी वायरकर कुटुंब आज आपल्यासाठी राणी ख्रिस्ता त्यांच्या मुली त्या स्तुती आणि आराधनेमध्ये चालवतील. आपण त्यामध्ये सहभागी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आज सर्व आनंदित आहात का? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जागृत व्हा. गीत क्रमांक 25, पेज नंबर 140. तेरी स्तुति में करू. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं. मेरे
देवाच्या नावाला धन्यवाद असो. पुढचं गीत आहे जीवनाचा रस्ता मिळे जीवनाच्या गाडीत. गीत क्रमांक 65, पेज नंबर 112. मिळालं सर्वांना? गीत क्रमांक 65, पेज नंबर 112. जीवनाचा रस्ता मिळे जीवनाच्या गाडीला, जीवनाचा रस्ता मिळे जीवनाच्या गाडीला. येशू राजा आले माझ्या जोडीला, येशू राजा आले माझ्या जोडीला. जीवनाचा रस्ता मिळे जीवनाच्या गाडीला, जीवनाचा रस्ता मिळे जीवनाच्या गाडीला. येशू राजा आले माझ्या जोडीला, येशू राजा आले माझ्या जोडीला. आतोरात भयानक गाडी, आतोरात भयानक गाडी, सुख दुःखात येशूचा गाडी, सुख दुःखात येशूचा गाडी. माग तुझं कशाला कशाला, हो माग तुझं कशाला कशाला. येशू राजा आले माझ्या जोडीला, येशू राजा आले माझ्या जोडीला. काळात हृदयाचा राजा, मोठ्या काळात हृदयाचा राजा, आजूबाजूला काळा तुझ्याचा, आजूबाजूला काळा तुझ्याचा. नाही धोका मुली आजीवाला, हो नाही धोका मुली आजीवाला. येशू राजा आले माझ्या जोडीला, येशू राजा आले माझ्या जोडीला. सारसा गडराट, मोहरुचा सारसा गडराट, गडीच्यातून गाडी तो वाट, गडीच्यातून गाडी तो वाट. येशूच देतो मनाला, हो येशूच देतो मनाला. येशू राजा आले माझ्या जोडीला, येशू राजा आले माझ्या जोडीला. जीवनाचा रस्ता मिळे जीवनाच्या गाडीला, जीवनाचा रस्ता मिळे जीवनाच्या गाडीला. येशू राजा आले माझ्या जोडीला, येशू राजा आले माझ्या जोडीला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. गीत क्रमांक 9, पेज क्रमांक 135. यहोवा मुझे तेरी जरूरत. बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं. यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है. प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, मेरे हाथों में खुद मेरी सूरत है. यहोवा मुझे तेरी जरूरत है.
लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गीत क्रमांक 46, पेज नंबर 107. प्रीती विना. एकशे 7 पेज नंबर. प्रीती विना जीव सुना चांदणी पेज नंबर 140. 13 लघु बाळा किमती. क्रमांक 140, पेज नंबर 140 सॉरी, आणि गीत क्रमांक 24. तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु,
तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है। तूने वो लहू बहाया है, सारी दुनिया को बचाया है। तूने वो लहू बहाया है, सारी दुनिया को बचाया है। तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है। तूने वो लहू बहाया है, सारी दुनिया को बचाया है। तूने वो लहू बहाया है, सारी दुनिया को बचाया है। कभी तूने किसी से न कुछ मांगा, कभी तूने किसी से न कुछ चाहा, कभी तूने किसी से न कुछ मांगा, कभी तूने किसी से न कुछ चाहा। तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है। छुटकारा छुटकारा छुटकारा, तेरा लहू देता है छुटकारा। छुटकारा छुटकारा छुटकारा, तेरा लहू देता है छुटकारा। उसके लहू में सदाकत है, जिसे हम पाते हैं छुटकारा। उसके लहू में सदाकत है, जिसे हम पाते हैं छुटकारा। तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है। धन्यवाद। प्रत्येकाने आपले मुख आणि देवाला धन्यवाद आणि शांत बसू नका. प्रत्येकाने आपले मुख खोला आणि आपल्या मुखाचं फळ परमेश्वराला. ओ प्रभू धन्यवाद देत आहे प्रभू. ओ प्रभू तू खरोखर ग्रेट आहेस परमेश्वर. होय प्रभू ते मोलाचं रक्त तू आमच्यासाठी दिलेलं आहेस प्रभू. ओ राजा तुला धन्यवाद देत आहे. होय प्रभू खरोखर तू महान आहेस प्रभू. होय प्रभू इथं आलेल्या प्रत्येक जणाला तू खरोखर आशीर्वादित केलेला आहेस परमेश्वर. आणि जे येणार आहेत परमेश्वरा त्यांचे मार्ग तू मोकळी कर प्रभू. होय प्रभू त्यांना येण्यासाठी खरोखर तू सहाय्य आणि मदत कर परमेश्वरा. होय प्रभू त्यांचं जीवन बदल परमेश्वरा. होय प्रभू या ठिकाणी तुझी स्तुती आराधना होत असताना प्रभू तू खरोखर त्यामध्ये आम्हाला सहाय्य आणि मदत केलेला आहेस. त्यामध्ये तू उतरून आलेला आहेस माझ्या राजा. खरोखर तुझे आभार मानते परमेश्वरा. होय प्रभू इथं प्रत्येक आत्म्याचा ताबा घे माझ्या परमेश्वरा. होय प्रभू प्रत्येक आत्म्याला सहाय्य आणि मदत कर परमेश्वरा. होय प्रभू आज या ठिकाणी तुझं वचन परमेश्वरा
तुझं दान प्रभू, तुझी स्तुती आराधना, तुझी साक्ष होत असताना प्रभू खरोखर तू इथं आहेस असा आम्हाला विश्वास आहे परमेश्वर. होय प्रभू, सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू तुझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत परमेश्वरा. होय प्रभू, तू तुझ्या लेकराकडे खरोखर प्रभू कान देऊन ऐकतोस. होय प्रभू, तुझ्या लेकरावर खरोखर प्रभू तू प्रीती करतोस परमेश्वरा. प्रभू, आज अंकल वचन घेत असताना प्रभू त्यांना स्पर्श कर माझ्या परमेश्वरा. होय प्रभू, त्यांच्याद्वारे तू आमच्याशी बोल माझ्या राजा. होय प्रभू, खरोखर तू महान आहेस, तू बोलणारा देव आहेस माझ्या राजा. होय प्रभू, इथून पुढचा वेळ मी तुझ्या हाती सोपवत आहे. ही छोटीशी प्रार्थना तारणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि अतिप्रिय नावात मागते म्हणून तुम्ही आमेन. Praise the Lord. Hallelujah. देवाला धन्यवाद देऊ. उत्तम अशा स्तुती आराधनेमध्ये आपल्याला देवाने चालवलं, त्याबद्दल आपण त्याचे उपकार आणि आभार मानू. याचं आम्ही स्तोत्र वाचन करणार आहोत आणि स्तोत्र 139 1 ते 10 ही वचनं आपण वाचणार आहे. स्तोत्र सॅम 1 to 9. एक ते 10 वाचूया आपण. एक स्तोत्र 139. मी पुढे वाचतो, तुम्ही माझ्या मागे म्हणू शकता. हे परमेश्वरा, तुम्हाला पारखिले आहे, तुम्हाला जाणतोस. माझे बसणे व माझे उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस. आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, माझ्या मुखातून असा एकही शब्द येत नाही की तो तुला मुळी ठाऊक नाही. तू मागून पुढून मला घेरले आहे. माझ्यावर तू आपला हात ठेवला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडे आहे. हे अगम्य आहे. हे माझ्या आवाक्या बाहेर आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे जाऊ. मी तुझ्या समक्तेपासून कोठे पळू. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. अधोलोकात मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी प्रभात पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला नेईल. तुझा उजवा हात मला धरून राहील. आमेन. या ठिकाणी आम्ही पवित्र शास्त्रामध्ये देवाचं वचन वाचलेलं असताना देवापासून आम्ही लपू शकत नाही. देवापासून आम्ही दूर जाऊ शकत नाही. देवाला आम्ही फसवू शकत नाही. देवासमोर आम्ही आमच्या स्वतःला प्रूव्ह करू शकत नाही. कारण देव तुम्हाला मला चांगलं ओळखतो. पवित्र शास्त्र सांगतो तो आमच्या अंतःकरण तोडून पाहणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून स्तोत्र करता परमेश्वराच्या देवाच्यावर बोलत असताना तो ती परिस्थिती आज या वचनामध्ये तुमच्या माझ्यासमोर मांडतो. आणि त्यामध्ये आज जो आपल्याला ज्या गोष्टी देवाच्या वचनातून समजून घ्यायच्या त्याकडे आम्ही जात असताना वचन 4 आपल्याला
त्या वचन 4 मधून आपण पुढे जाणार आहोत. काय वचन 4 जर पुन्हा असेल तुमच्या हातात तर वाचा. हे परमेश्वरा माझ्या मुखातून असा एकही शब्द येत माझ्या मुखातून असा एकही शब्द येत नाही की तो तुला मुळीच ठाऊक नाही. तो तुला मुळीच ठाऊक नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. माझ्या मुखातून असा एकही शब्द येत नाही की तो तुला मुळीच ठाऊक नाही. प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ. आणि म्हणून आज जे वचन आहे, आज त्या वचनाचं जे टायटल आहे ते आज मी तुमच्या समोर ठेवतो की सांत्वन. आज आपला विषय आहे सांत्वन. कारण तुम्हाला ठाऊक असेल सांत्वन आम्ही एकमेकांचं करतो. कुणी आजारी असेल तर त्याला आम्ही शब्दाच्या द्वारे धीर देतो. सांत्वन देणं म्हणजे धीर देणं. आम्ही कुणी दुःखी असेल तर त्याला सांत्वन करतो, त्याचं सांत्वन करतो, त्याला धीर देतो. आणि म्हणून या ठिकाणी स्तोत्र करता आम्ही आता जे वचन वाचलं 4 त्यामध्ये स्तोत्र करता सांगतोय की माझ्या मुखातून, हे परमेश्वरा माझ्या मुखातून असा एकही शब्द येत नाही की तो तुला मुळी ठाऊक नाही. याकोबाच्या पत्रामध्ये आमच्या बोलण्याविषयी सांभाळून सांगितलेलं आहे की जे काय तुम्ही बोलाल ते समोरच्याची उन्नती होईल असं बोला. आज आम्ही सांत्वनाविषयी म्हणजे धीर देणारे शब्द आम्ही बोलावेत, आम्ही धीर देणारे शब्द बोलावेत, या सांत्वन देणारे शब्द आमच्या मुखात असावेत. यावर आम्ही समजून घेणार आहे की आम्ही एक ख्रिस्ती व्यक्ती, आम्ही एक विश्वासणारे लोक म्हणून जगत असताना ज्या ख्रिस्ताने तुमचं आणि माझं सांत्वन केलंय, ज्या देवाने तुमच्यावर माझ्यावर प्रेम केलं, ज्या देवाने आमच्यावर प्रेम करून आम्ही ज्या जगात राहत आहोत, अनेक कष्टाला अनेक प्रॉब्लेम्सला तोंड देत असताना मनुष्य खरोखर सांत्वन जर केलं असेल तर ते परमेश्वराने तुमचं आणि माझं सांत्वन केलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्ताला त्याचा एकुलता एक पुत्र या जगात पाठवून तुमच्या आणि माझ्या पापांची आम्हाला क्षमा दिली. येशू ख्रिस्ताने स्वतः त्या वधस्तंभावर आपल्या स्वतःच देवासमोर तुमच्या आणि माझ्यासाठी प्रायश्चित्त केलं की ज्याद्वारे तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा झाली. त्याने ते शब्द तुमच्या आणि माझ्यासाठी, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरून शब्द जो बोलला की हे पित्या यांना क्षमा कर, आणि हे काय करतं त्यांना कळत नाही, हे शब्द आहेत सांत्वनाचे, हे शब्द आहेत दिलासा देणारे. हे तुम्हाला आणि मला ठाऊक असताना आम्ही कशा प्रकारे सांत्वन करतो, आमचे शब्द काय आहेत. आणि म्हणून स्तोत्र 139 चौथं वचन आम्हाला दाखवून देतं की माझ्या मुखातून असा एक शब्दही जात नाही की तो तुला मुळीच ठाऊक नाही. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आम्ही सांत्वन देत असताना लक्षात असू द्या की देवाच्या समोर आमचं बोलणं आहे. आणि त्याचंच आम्ही एक उदाहरण म्हणून योबाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तो कठीण प्रसंगामध्ये जात होता, त्या कठीण प्रसंगामध्ये त्याचे मित्र त्याला भेटायला आले. ते कोणत्या प्रकारचं सांत्वन करतात, योब कशा प्रकारे बोलतो पहा. आम्ही लोकांना सांत्वन करतो का, आम्ही लोकांना चिडवून देतो का, आम्ही लोकांना दाखवून देतो. आज आम्ही त्या गोष्टी वाचणार आहोत. त्या वचनातून आम्हाला समजून घ्यायचंय की आम्ही कशा प्रकारे ख्रिस्ती जीवन लाईफ मध्ये आमचं एक देवाने जे तुमच्याने माझ्यावर प्रेम केलंय ते प्रेमाचे सांत्वनाचे शब्द आम्ही बोलले पाहिजे. कारण एक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये ज्या मनुष्याचं तारण झालेलं आहे, जो व्यक्ती येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्या व्यक्तीच्या शब्द म्हणजे समोरच्या व्यक्तीला थंडगार पाण्याचा प्याला असा झालं पाहिजे. त्याची तहान भागली पाहिजे, त्याची तळमळ भागली पाहिजे. असे लोक ख्रिस्ती लोक आहेत, ज्यांना म्हटलंय पवित्र शास्त्रामध्ये जगाची उलथापालथ करणारे लोक, ज्यांना म्हटलंय शांती प्रस्थापित करणारे लोक, ज्यांना म्हटलंय समेट करणारे लोक. प्रेज लॉर्ड. आज आम्ही हा विचार करणार आहे की आम्ही कशा प्रकारे लोकांचं सांत्वन करता. आणि यासाठी योबाच्या जीवनामध्ये ज्या त्याच्या मित्रांच्या ज्या संभाषण झालंय ते आम्ही आज वाचणार आहोत की आम्हाला कशाची गरज आहे. त्यातून आम्ही शिकणार आहोत की आम्ही कसं राहिलं पाहिजे, आम्ही कशा प्रकारे बोललं पाहिजे, आम्ही कशा प्रकारे चाललं पाहिजे. कारण आज जग, तुम्ही आणि मी या जगामध्ये तारण पावलेले लोक आहोत. लोक तुमच्याकडे येतात शांतीची स्वार्थ ऐकण्यासाठी. लोक
विश्वासणाऱ्याकडे येतात आसरा मिळावा म्हणून. ज्याप्रमाणे एखाद्या वाळवंटामध्ये एखादं झाड आहे, त्या झाडाच्या कडक उन्हामध्ये आम्ही सावली पाहतो, असे लोक ख्रिस्ती लोक आज या जगामध्ये. मग आज आम्ही काय करता तेच आम्ही पाहणार आहोत. आणि म्हणून योबाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि कोणीतरी वाचा 14 वचन. गलित झाल्यावर दया करणे हा मित्र धर्म आहे. गलित झाल्यावर दया करणे हा मित्र धर्म आहे. न केल्यास तो सर्व समर्थाचे भय सोडून द्यावयाचा. न केल्यास तो सर्व समर्थाचे भय सोडून द्यावायचा. योबाचं पुस्तक याचं 6वा अध्याय 14 वचन. गलित झालेल्यावर दया करणे हा मित्र धर्म आहे. एक मित्रचा धर्म या ठिकाणी आम्हाला पवित्र शास्त्र सांगतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त तुम्हाला मला मित्र म्हणतो. प्रेज लॉर्ड. की जो तुमच्या माझ्या मित्रापासून काहीही लपवून ठेवत नाही. एखाद्या वेळेस घरातले लोक आपल्यापासून लपवून ठेवतील, पण मित्रापासून काही लपवून. खास अतिशय जिगरी लोक, जिगरी मित्र म्हणतात, ते सगळे आपल्या लाईफच्या सगळ्या गोष्टी सांगतात. तसाच तुमचा आणि माझा ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवून ठेवत नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतःला रिक्त केलं, पण आम्ही त्या मित्राशी, आपल्या मित्राच्या धर्माने राहत नाही, मित्र धर्माने राहत नाही. आम्ही अनेक गोष्टी लपवून ठेवतो, त्या मित्राला सांगत नाही, त्या मित्राशी आम्ही संभाषण करत नाही, बोलत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा योब ज्या कठीण प्रसंगातून जात होता, त्यावेळेस तो या परिस्थितीतून जात असताना त्याचे मित्र काही त्याला भेटायला आले. प्रेज लॉर्ड. आणि ते मित्र कशा प्रकारे त्याचं सांत्वन करतात, हे आज आम्ही वाचणार आहोत, की ज्याच्याने आम्हाला काय केलं पाहिजे. वाचूया आपण यावेळेस. मी तुम्हाला काही वचन सांगतो. योबाचं पुस्तक याचा 4था अध्याय 7 वचन वाचा. कोणी निरपराध असून कधी नाश पावला आहे काय? धार्मिक कधी विलयास गेले आहेत काय? याचा विचार कर. 8 वचन. माझ्या पाहण्यात तर असे आहे की जे अधर्माची नांगरणी करीतात व दुःखाची पेरणी करीतात, ते तशीच कापणी करीतात. या ठिकाणी अलिफज तेमानी हा एक योबाचा मित्र आहे, आणि तो त्याच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्याला काय करतोय, सांत्वन देण्यासाठी आलेला असताना तो सांत्वन कशा प्रकारे बोलतोय पहा. कोणी निरपराध असून कधी नाश पावला आहे काय? धार्मिक कधी विलयास गेले आहेत काय? याचा विचार कर. माझ्या पाहण्यात तर असे आहे की जे अधर्माची नांगरणी करीतात व दुःखाची पेरणी करतात, ते तशीच कापणी करतात. म्हणजे अलिफज तेमानीला काय म्हणायचंय, की जो प्रसंग तुझ्यावर आलेला आहे, तू काहीतरी पेरणी केलेली आहे. हे बोलणं, हे सांत्वनाचे शब्द आहेत का? एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या आजारी व्यक्ती असेल, किंवा काही त्याच्या जीवनामध्ये काही दुःख झालं असेल, उदाहरणार्थ हॉस्पिटलमध्ये एखादी व्यक्ती असेल, आजारी पडले असेल, ऑपरेशन आहे उद्या किंवा परवा किंवा थोड्या वेळाने, अशा परिस्थितीत जर तुम्ही गेलात आणि जर त्याला म्हटलात की तुला आम्ही 1000दा सांगत होतो
असं करू नको, असं खाऊ नको, असं काही गोष्टी करू नको. आता ऑपरेशन झाल्यानंतर, आता ऑपरेशन पर्यंत आला, ते ऑपरेशन होतंय का नाही, पुढं काय होतंय तुझं काय माहित नाही. हे सांत्वनाचे शब्द आहेत का? हे धीर देणारे शब्द आहेत का? तो माणूस काय म्हणत? काय वाटतं तुम्हाला? एखादा आजारी आहे हॉस्पिटलमध्ये, त्याला काही तासामध्ये, पुढच्या 1 तासामध्ये ऑपरेशनला घेऊन जाणार आहेत, आणि तुम्ही म्हटलात की तुला आम्ही हजारदा सांगत होतो ह्या गोष्टी करू नको. आता ऑपरेशनची पाळी आली, आता ते ऑपरेशन कसं होतंय काय माहिती. तो माणूस काय करेल? त्याची परिस्थिती काय? धीर देणारे शब्द तुम्ही आणि मी बोलत आहोत का? योबाच्या जीवनामध्ये इतक्या मोठ्या प्रसंगामधून जात असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, योबाच्या जीवनामध्ये प्रसंग जो आला आहे तो कधी विसरू नका. ज्या योबाच्या पुस्तकामध्ये वाचत असताना योबाची परीक्षा होती, परीक्षा. त्याने पाप केलं होतं वगैरे काही गोष्टींच्या द्वारे त्याच्या जीवनामध्ये ही परिस्थिती नव्हती आली. स्पष्टपणे योबाच्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे देव त्याच्याबद्दल साक्ष देतो. तो सरळ पापापासून दूर राहणारा धार्मिक असा मनुष्य होता तो. पण त्याच्या जीवनामध्ये परिस्थिती आलेली होती, ती केवळ परीक्षेचा काळ होता. पण हे या मित्रांना माहित नव्हतं. पण ते त्याच्याशी बोलत असताना कोणतीही गोष्ट माहिती नसताना त्याच्यावर ब्लेम लावतात. परिस्थिती पाहून, या गोष्टी घडामोडी पाहून ते त्याला म्हणतात की असं आम्ही कधी बघितलं नाही. काहीतरी जे पेरतो तेच तुझ्या कापणी करतो. किती रॉंग आणि किती चुकीची गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडू शकते जर एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आणि मला ठाऊक नाही आणि आम्ही जर बडबडत असेल तर अतिशय जपासावं. जर तुम्हाला माहिती असेल तर बोला, नसेल तर बोलण्याची घाई करू नका. कारण त्या मनुष्याला नाही तर तुम्ही आणि मी देवाच्या विरोधात पाप करत आहोत. ठाऊक नसून सुद्धा जर एखाद्या व्यक्तीबद्दल आम्ही चुकीचे शब्द, चुकीचं सांत्वन जर करत असेल तर सांभाळा. कारण का म्हणतोय मी तुम्हाला सांभाळा? कारण याच योबाच्या शेवटच्या अध्यायामध्ये जर आम्ही थोडस वाचलं तर देव त्या लोकांवर ब्लेम लावतो, त्या 3 मित्रांवर ब्लेम लावतो की तुम्ही जसा योब यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाहीत आणि या तुमच्या बोलण्याची मी तुम्हाला शिक्षा देईल. पण योब तुमच्यासाठी मध्यस्थी करेल तेव्हा मी तुमच्या पापांची क्षमा करेल. ज्या लोकांना तुम्ही आणि मी माहिती नसताना ब्लेम लावत आहोत तर त्याच लोकांकडे तुम्हाला मला देव अगदी नतमस्तक करेल, लक्षात ठेवा. म्हणून सांभाळून बोला. सांत्वन, या सांत्वनाला योब काय म्हणतो माहितीये? वाचूया आपण. योब या सांत्वनाला कोणत्या भाषेत त्या सांत्वनाचा निषेध करतो किंवा त्या सांत्वनाला काय सांगतो आपण वाचूया. योबाचं पुस्तक याचा 16:1 वाचा. 16:1. मग इयोबाने प्रत्युत्तर केले, असल्या गोष्टी मी पुष्कळ ऐकल्या आहेत. असे सगळे भिकार सांत्वन करते आहात. तुम्ही सगळे भिकार सांत्वन करते आहात. तुम्ही सगळे भिकार सांत्वन करणारे आहात. काय ब्लेम आहे? भिकार सांत्वन. आम्ही भिकार सांत्वन करतोय का लोकांना दिलासा देतोय, लोकांना उत्तेजन देतो? कोणत्या प्रकारचं सांत्वन, कोणत्या प्रकारचं धीर तुम्ही आणि मी आज एक ख्रिस्ती विश्वासणारे लोक म्हणून देत आहोत की ज्या सांत्वनामुळे, ज्या धीरामुळे समोरच्या व्यक्तीला शक्ती यावी, समोरच्या व्यक्तीला अधिक बळ यावं, त्याच्या त्या परिस्थितीत अधिक पुढे जाण्यासाठी, त्याच्यावर ओढवलेल्या परिस्थितीमध्ये अधिक पुढे जाण्यासाठी का तुम्ही आणि मी त्याला मागे खेचत आहोत. सांत्वन देणं चांगलं आहे, पण त्या सांत्वनामध्ये टोचून बोललं आणि सांत्वन, त्याला सांत्वन म्हणत नाही. येशू ख्रिस्ताने त्याच्याकडं त्याच्या जीवनामध्ये जो कुणी आला, प्रेज लॉर्ड, व्याभिचार करणारी स्त्री आली, तिला सांत्वनाचे शब्द दिले, पुन्हा असं करू नकोस.
आजारी लोक आले त्याला त्यांनी सांत्वन दिलं. कुष्ठरोगी आले त्यांचे कुष्ठ बरे करू. तू पाप केलंस त्याच्यामुळे तुला हे झालं असं कधीच नाही. येशू ख्रिस्ताकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्याद्वारे दिलासा मिळालेला आहे. येशू ख्रिस्ताकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्याद्वारे तारण मिळालेलं आहे. ते येशू ख्रिस्ताकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्याद्वारे शांती मिळालेली आहे, टोचणी नाही. प्रेज लॉर्ड. आज या जगामध्ये कोणी परफेक्ट नाही. पण तुम्हाला आणि मला आज आम्हाला दोष काढण्यासाठी नाही, तर त्या व्यक्तीला सांत्वन देण्यासाठी तुम्हाला मला या जगात ठेवले. कारण अनेक लोक तुमच्याकडे येतील, अनेक लोक तुमचा सल्ला घेण्यासाठी येतील, पण तुम्ही नेहमी भिकार सांत्वन करणारे लोक नसावे. योग त्याच्या मित्रांबद्दल बोलत असताना तो त्यांच्या मित्रांच्या बाबतीतले जे सांत्वनचे शब्द आहेत त्या सांत्वनाच्या शब्दाला भिकार सांत्वन म्हणतो. तुम्ही आणि मी आज भिकार सांत्वन करणारे लोक आहोत का ख्रिस्ताच्या द्वारे जी प्रीती आणि प्रेम तुम्हाला मला मिळाली, जे येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला मला पापांची क्षमा मिळाली, त्या पापांच्या क्षमेने तुम्ही आणि मी इतरांचं सांत्वन करत आहोत. आम्ही इतरांना धीर देत आहोत. कारण आम्ही वाचलं की मित्र धर्म काय आहे. आज तुमच्या आणि माझ्याकडे लोक मोठ्या आशेने पाहतात. अनेक लोक तुमच्या आणि माझ्याकडं ख्रिस्ताच्या प्रीती जी तुम्हाला आणि माझ्यावर आहे त्या प्रीतीच्या द्वारे तुमच्या आणि माझ्याकडे पाहतात की आम्हाला त्यांच्याकडं कुणाकडे गेल्यानंतर आम्हाला शांती मिळेल, आम्हाला सांत्वन मिळेल, आम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग मिळेल. या आशेने जर लोक तुमच्याकडे येत आहेत, पण जर तुम्ही त्यांचं भिकार सांत्वन जर करत आहात तर आम्हाला अजूनपर्यंत ख्रिस्त कळाला नाही. आणि देवावर प्रीती करणारे लोक आम्ही म्हणू, पण ते देवाच्या दृष्टिकोनातून नाही. कारण तुम्ही आणि मला देवाने जे नेमलेलं आहे ते लोकांचे मध्यस्थ म्हणून नेमलेलं आहे. या जगात तुमची आणि माझी अनेक लोकांपर्यंत येशू ख्रिस्ताने जे प्रेम आणि प्रीती केलेली आहे ते प्रेम आणि प्रीती इतरांपर्यंत कळावी म्हणून तुम्ही आणि मी या जगात आहोत. आम्ही आमच्या स्वतःच ज्ञान पाजळण्यासाठी नाही. ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र सांगतं, जशी आपल्यावर तशी आपल्या शेजारी प्रीती कर. जे येशू ख्रिस्ताने स्वर्गातून या पृथ्वीवर, देवाने त्याला स्वर्गातून या पृथ्वीवर पाठवलं यासाठी की देवाने आणि स्वतः येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझे प्रेम केलं. त्या प्रीतीस्तव तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा झाली. त्या वजस्तंभावर आपल्याला त्याने प्राण दिला. आज ती प्रीती देव तुम्हाला मला शिकवलेली असताना, ज्या प्रीतीचा अनुभव तुम्ही आणि मी घेत असताना तुम्हाला आणि मला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही की आम्ही कुणाचंही मन दुखावं. तुम्हाला मला कसल्याही प्रकारचा अधिकार नाही. ज्या प्रीतीने तुम्हाला मला देवाने तुमच्या आणि माझ्यावर प्रीती केलेली आहे त्याच प्रीतीने आम्ही इतरांसंग राहावं ही देवाची इच्छा आहे. आम्ही भिकार सांत्वन करणारे लोक नसावे. आम्ही खऱ्या अर्थाने दिलासा देणारे लोक असावे. आम्ही खरं सांत्वन करणारे लोक असावे ही देवाची इच्छा आहे. कारण आज या जगामध्ये अशांतता आहे. लोक शांतीसाठी भटकत आहेत. लोकांना कुठं चार शब्द प्रेमाचे प्रीतीचे मिळतील यासाठी लोक भटकतात. तुम्ही मी जर त्या अशा भिकार सांत्वनाप्रमाणे, कारण इथं जर आपण वाचलं तर आम्ही आता मावशी वाचलं तो काय म्हणतो की मी असं कधी बघितलं नाही. नंतर पुढे दुसरं वचन वाचूया. त्यामध्येच 23 वचन आणि 26 6वा अध्याय. शत्रूच्या हातून मला सोडवा, उपद्रव देणाऱ्याच्या काबूतून मला मुक्त करा. असे काही मी तुम्हाला म्हटले होते काय?
माझी समजूत करा म्हणजे मी उगा राहील. मी कुठे चुकलो हे मला समजावून सांगा. या ठिकाणी योग त्याच्या मित्रांना म्हणतो, मी तुम्हाला असं म्हटलं होतं का की शत्रूंपासून मला सोडवा, उपद्रव होणाऱ्यांच्या काबूतून मला मुक्त करा, असे काय मी तुम्हाला म्हटले होते काय? तो ब्लेम लावतो की असं मी तुम्हाला म्हटलं नाही, तरी सुद्धा तुम्ही मला दोष देत आहात आणि परिस्थिती सांगत आहात की असं आम्ही कधी बघितलं नाही की बाबा कुणी चांगलं धार्मिकतेने वागला आणि त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला. उलट आम्ही पाहतो की जे लोक अशा पद्धतीने पेरणी करतात त्यांना तशी कापणी करावी लागते. कधी कधी आम्ही सुद्धा कधी आम्हाला त्या गोष्टी कळत नाहीत. आम्ही बालिश प्रमाणे आम्ही बोलून जातो. यांनी काही पाप केलं असेल म्हणून हा अशा पद्धतीने, पाप केला असेल म्हणून ह्या प्रॉब्लेम मध्ये आहे. एक प्रश्न शिष्याने विचारला होता की हा असा जन्माला आला, कोणी पाप केलं? त्याच्या आईने त्यांच्या बापाने. येशू ख्रिस्ताने काय उत्तर दिलं? देवाच्या गौरवासाठी. आमेन. कोणीही नाही. लक्षात असू द्या, तुम्ही आणि मी दोष लावणारे लोक नसावेत प्रिया. तुम्हाला मला त्यासाठी तारण तुमचं माझं झालेलं नाही. देवाच्या गौरवासाठी तुमचं माझं तारण झालेलं आहे. लोकांना समजून घ्या आणि त्यांचं सांत्वन करा. पवित्र शास्त्रामध्ये याच अध्यायामध्ये आम्ही अजून पुढे वाचणार आहोत. योग याचा 8वा अध्याय 4थं वचन वाचा. योग 8:4. तुझ्या मुलांनी त्यांच्या विरुद्ध पाप केले म्हणून त्यांनी त्याच्या अपराधांचे फळ भोगावयास लागले आहे. हे कुठपर्यंत गेले? त्याच्या मुलापर्यंत. काही माहित नाही. देव आणि योबाचं नातं कसं आहे काही माहित नाही. पण काय म्हणतात मराठीमध्ये एक म्हण आहे नाही का, काय उचलली जीभ लावली टाळ. हा माहित नाही काय नाही बोलून टाकायचं. पण पवित्र शास्त्र सांगतं तुमच्या आणि माझ्या प्रत्येक शब्दाचा देव झाडा घेईल. विसरू नका, तुमच्या आणि माझ्या प्रत्येक शब्दाचा देव झाडा घेईल असं शास्त्र सांगतंय. आणि पवित्र शास्त्र वचन कधीही, पवित्र शास्त्र सांगतं आकाश आणि पृथ्वी नाहीसी होईल पण माझं वचन नाही होणार नाही. सांभाळून राहा. आम्ही काय बोलतो, आम्ही कशा प्रकारे सांत्वन करतो, आम्ही टोचून बोलतो, आम्ही इतरांचं सांत्वन कशा प्रकारे करतोय याच्याकडे लक्ष द्या. कृपा करून प्रत्येक शब्दाचा हिशोब तुम्हाला मला द्यायचा आहे. आणि म्हणून स्तोत्र करता म्हणतो, हे परमेश्वरा माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार सांभाळ. तो खाण्यापिण्याविषयी नाही बोलत. डॉक्टरने मला हे सांगितले आता हे खाऊ नको म्हणून मला जरा हे कर, त्याच्यासाठी नाही म्हणत. तो माझ्या मुखातून तुझ्या विरोधात किंवा चुकीचे शब्द जाऊ कृपा करून सांगा. कृपा करून ज्याने आपल्या पवित्र शास्त्र आम्हाला आठवण करून देतं, जो आपल्या वाणीवर त्याचा कब्जा आहे, तो ज्याप्रमाणे एक याकोबाच्या पत्रामध्ये आम्हाला वाचायला मिळतं, तो एक घोड्याला कयात करण्यासारखा आहे. लगाम, ज्याप्रमाणे एक घोडेस्वार त्याच्या हातामध्ये लगाम आहे, त्याला जिकडे पाहिजे तिकडे तो वळवतो तसं. पण जर तुमच्या आणि माझ्या बोलण्यावर जर ताळतंत्र नसेल तर आम्ही लगाम नसलेल्या घोड्यासारखे आहोत. आम्हाला कळत नाही आम्ही काय बोलतो, आम्हाला समजत नाही आम्ही काय बोलतो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी हा बिद्दलशुही जो आहे तो इतक्या योबाच्या कुटुंबात पर्यंत पोहोचला की त्याने त्याच्या मुलांना देखील त्याला अपराधात करणे. पुढे जर वाचूया आपण 13 वचन. माझं तेच ते 8-13. देवास विसरून जाणाऱ्याची गती अशीच आहे, भक्तिहीनाची आशा मावळते. देवास विसरून जाण्याची गती अशीच आहे,
याचा अर्थ तो योबाला हे सांगतोय की तू देवाला काय झालाय, विसरलेला आहेस. पुन्हा तोच विषय तो, त्या लोकांबद्दल आम्हाला माहित नाही, त्या लोकांबद्दल आम्ही चुकून कधी चुकीचं बोलतो. त्यानंतर पुढं 15:4 आणि 5 वाचा. योग 15:4-5. तू तर देवाचे भय सोडिले आहे. तू देवचिंतनाचा संकोच करीतोस. तुझ्या तोंडाला बोलाव्यास शिकवितो. तुला धूर्ताप्रमाणे बोलणे आवडते. हा, या ठिकाणी 4 आणि 5 आम्ही तो हा अलिपस ते म्हणी काय प्लेम लावतो का, तू तर देवाचं भय सोडले आहे. तू देव चिंतनाचा संकोच करतोस. तुझा अधर्म तुझ्या तोंडाला बोलाव्यास शिकवतो. तुला धूर्ताप्रमाणे बोलणे आवडते. हे ब्लेम कुणाला लावले? योबाला. ज्या योबाला पवित्र शास्त्र साक्ष देतं की धार्मिक, पापापासून दूर राहणारा. प्रेज लॉर्ड. आणि यासाठी योबाचं जे उत्तर आहे ते आम्हाला वाचायला मिळतं की तो 13 आणि 4 मध्ये त्याने 13 आणि 4 मध्ये तो बोलतो. त्या बोलण्याकडे आपण लक्ष देऊ. तुम्ही तर लबाड्या प्रवृत्त करणारे आहात. तुम्ही सर्व कवडी मोल वैद्य आहात. तुम्ही सर्व कवडी मोल वैद्य आहात. आणि दुसरीकडे म्हटलं तो की तुम्ही भिकार सांत्वन करणारे लोक आहात. कवडी मोल वैद्य. या डॉक्टरकडे जाऊन काही फायदा होत नाही, ज्या डॉक्टरकडे गुण येत नाही, ज्या डॉक्टरकडे फक्त वेळ जातोय, अशा डॉक्टरकडे तुम्ही जाल का? जर तुम्ही आजारी आहात तर तुम्ही जाल का अशा डॉक्टरकडे, की फक्त येतो, बोलवतो, तपासतो, परत जो आजार आहे तो तसाच, फरक पडत नाही, त्या डॉक्टरकडे तुम्ही जाल? तुम्ही मी असे आहात का? ज्यावेळेस तुमच्या माझ्याकडे लोक येतात आशे, लोक येतात तुमच्या माझ्याकडे आशेने की आम्हाला शांती मिळाली, आम्हाला उत्तेजनाचे शब्द मिळतील, पण आमच्याकडं आम्ही त्यांचं भिकार सांत्वन करतो. आम्ही आमच्या बोलण्याच्या द्वारे त्या व्यक्तीचं ज्याप्रमाणे त्याला एक थंडगार प्याला आम्ही होत नाही, अशा प्रकारे नाही. कारण पुढचं जर वचन आम्ही नव्या करारातून जर आम्ही थोड्या 5 मिनिटात आम्ही इथे थांबणार आहे की येशू ख्रिस्त काय वचन आम्हाला देत आहे, आश्वासन काय देतो. आपण वाचू आता ह्या जुन्या करारामध्ये आम्ही योब आणि त्याच्या मित्राबद्दल बघितलं. योबाचे मित्र कशा प्रकारे बोलत होते काही माहिती नसताना, पण पवित्र शास्त्र आम्हाला नव्या करारात काय शिकवण देतं याकडे आम्ही पाहिलं तर आम्ही मत्तई वर्तमान याचा 5वा अध्याय आम्हाला काय आशा देत आहे. आणि 4थं वचन वाचा. हे वचन येशू ख्रिस्ताकडून तुमच्या आणि माझ्यासाठी. जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल. जे शोक करतात ते धन्य, कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. आणि हे सांत्वन तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे. जे आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे सांत्वनाचे शब्द आहेत ते येशू ख्रिस्ताकडच्याच द्वारे आहेत. कारण पुढे जर वचन वाचलं तर तुमच्या माझ्यासाठी प्रेषित पाऊल काय म्हणतो पहा, खरं सांत्वन कुठं आहे. थेसलोनिकरांचं पहिले पत्र याचा 4था अध्याय 8वं वचन, 18वं वचन. पहिले थेसलोनी 4:18. या वचनांनी एकमेकांचे समाधान कर. येस, यास्तव या वचनांनी एकमेकांचे समाधान कर. 4:18. यास्तव या वचनाने एकमेकांचे समाधान करा. कोणत्या वचनांनी? थोडस जर पुढे वाचलं आम्ही 15 वचन. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपणास महानिद्रा पावलेल्यांच्या आघाडीत जावणार नाही. कारण प्रभू स्वतः आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञा ध्वनी होत असता
स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील, मग जिवंत उरलेले आपण त्याच बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभू जवळ राहू. ही जी वचनं आहेत, ही वचनं आम्ही देऊन आम्ही आमच्या जीवनात ज्या गोष्टी घडल्या त्याने सांत्वन देऊ नये. पवित्र शास्त्र आम्हाला हे शिकवतं की सांत्वन आणि धीर जर द्यायचा असेल तर पवित्र शास्त्रात जी वचनं तुम्हाला मला दिलेली आहेत त्या वचनाच्या द्वारे समोरच्या व्यक्तीचं सांत्वन करा. जर एखादा आजारी व्यक्ती आहे तर देवाचं वचन आम्हाला शिकवतं, आम्हाला देवाचं वचन देतं. देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्याला बसल्या 39 फटक्याने आम्हाला आरोग्य मिळालं. प्रेज द लॉर्ड. हे वचन त्या मनुष्यासाठी, जो आजारी व्यक्ती आहे त्यासाठी कबूल करा प्रियांनो, की ज्या वचनाने त्याचं सांत्वन होईल. प्रेज द लॉर्ड. जो निराश आहे, जो आजारी आहे, जो दुःखी आहे, जो काळजीमध्ये असतो, जो अशांततेमध्ये आहे, एखादी व्यक्ती जर अशांततेमध्ये आहे तर तिला पवित्र शास्त्र काय वचन द्यायचं? असं म्हणा, असं म्हटलं येशू ख्रिस्ताने की तुम्हास शांती असो. प्रेज द लॉर्ड. हे बोलणं आहे सांत्वन देणारं, हे बोलणं आहे धीर देणारं. योबाच्या पुस्तकाप्रमाणे, योबाच्या मित्रांप्रमाणे नाही, दोष देऊन त्याला दूर काढणार, दोष देऊन त्याला माग खेचणारे. म्हणजे मी या जीवनामध्ये असताना एक लक्षात असू द्या, येशू ख्रिस्त तुम्हाला मला शिकवतो की आम्ही कशा प्रकारे सांत्वन करतो. देवाच्या वचनासारखं सांत्वन कुठंच नाही. देवाच्या वचनासारखा धीर तुम्हाला आणि मला कुठंच मिळणार नाही. कारण ते वचन कुणी मनुष्याने लिहिलेलं नाही. कारण ते वचन देवाच्या मुखातून निघालेले शब्द आहे. पवित्र शास्त्र हे देवाच्या वचनात, देवाच्या मुखातून निघालेला शब्द आहे. ज्याप्रमाणे एखादा मित्र आपल्या मित्राशी सांत्वनाचे शब्द बोलतो, ज्यावेळेस एखादा मित्र तुम्हाला मला धीर देणारे शब्द बोलतो तेव्हा तुम्हाला धीर येतो, शक्ती येते, स्फूर्ती येते. तसंच तुमचं नाही, माझ्या ज्या देवाने आकाशने पृथ्वी निर्माण केली तो तुमच्या माझ्यासंग बोलत असताना तुमच्या माझ्या ते जिवंत ते वचन आहे. कारण जो जिवंत देव आहे त्याच्या मुखातून निघालेले शब्द प्रत्येक शब्द जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही एकमेकाला सांत्वन देणारे लोक होणं गरजेचं आहे. तुमच्या आणि माझ्या पास्ट मध्ये मी किती अनुभव घेतला, मला किती अनुभव आहे यावर नाही, देवाच्या वचनावर तुम्हाला मला सांत्वन लोकांना देणं गरजेचं आहे. कारण पुढं एक शेवटचं वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. 5वा त्याच थेसलोनिकरांचं पहिले थेसलोनिक 5, 6, 7, 8 वाचा. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये तर जागे व सावध राहावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. कारण आपल्यावर क्रोध होण्यासाठी नव्हे तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे यासाठी देवाने आपल्याला नेमले आहे. कारण आमच्यावर क्रोध व्हावा म्हणून नाही, आणि क्रोध देवाचा आम्ही ओढून घेऊ नये. तर आम्ही सांत्वन लोकांचं करणारे लोक, पवित्र शास्त्रातून आम्ही सांत्वन करणारे लोक. कारण 11 वचन जर आम्ही वाचलं, याच तो तुम्ही एकमेकास बोध करा व एकमेकांची वृद्धी करा, असे तुम्ही करीतच आहात. आधी तो म्हटला, पाऊल आम्हाला वाचताना म्हणतो, याच तो तुम्ही एकमेकांना बोध करा व एकमेकांची वृद्धी करा, वाढ करा. आणि तो पुन्हा एकदा तुम्ही तसे करीत आहात या विश्वासाने तो बोलतोय. प्रेज द लॉर्ड. मंडळी अशा प्रकारे वागत आहे हा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतो. आज तुम्ही आणि मी ज्या प्रेषित पौलाने इतके पत्र लिहिले त्या मंडळीमधल्या प्रत्येक गोष्टी तुमच्या माझ्या समोर ठेवलेल्या आहेत. प्रत्येक शिक्षण त्या पत्राच्या द्वारे दिलेलं आहे. त्या शिक्षणामध्ये तुम्ही आणि मी चालत आहोत का? कारण या ठिकाणी तो म्हणतो की तुम्ही तसं करत आहात. करा तो म्हटला आणि नंतर परत मग तुम्ही असंच करताय. हा विश्वास त्याच्या खाली. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्यावर आज मंडळी म्हणून तुमच्या आणि माझ्यावर जो देवाने विश्वास ठेवलेला आहे, ज्या देव तुमच्या आणि माझ्यासाठी हेच बोलतो की माझे लोक अशा प्रकारे वागतील, अशा प्रकारे राहतील, तीच गोष्ट प्रेषित पौल या ठिकाणी बोलतो. तुम्ही तसे करता.
काय तुम्ही आज तसं करताय का? आज अशा प्रकारचं सांत्वन तुम्ही करता का? देवाचा क्रोध ओढून येईल असे शब्द तुम्ही बोलता? एकमेकांचं सांत्वन करा, एकमेकांची वृद्धी होईल असं बोला. प्रेज लॉर्ड. बरेचदा आपल्या लोकांच्या बाबतीत, म्हणजे जनरली जे लोक आहेत त्या लोकांच्या बाबतीत असं उदाहरण दिलं जातं. एका टब मध्ये असलेल्या खेकड्यांचं उदाहरण दिलं जातं. आठवत आहे ना? है ना? एक खेकडा वर जात असतो, म्हणजे जाण्यासाठी दुसरा खेकडा त्याला खाली वळतो आणि तो वर जात असतो. तिथं कोणीच वर जात नाही. बरेच जर तुम्ही ऐकलं असेल, जनरली ते उदाहरण दिलं जातं. तो आणि मी जर आम्ही एकमेकांची वृद्धी करू तर आमची वृद्धी देव केल्याशिवाय राहणार नाही. जर आम्ही जर वृद्धी करणारे लोक नाही तर तुमची माझी वृद्धी होणार नाही. लक्षात असू द्या. आम्हाला देवाने सांत्वन करणारे लोक म्हणून या जगात ठेवलेलं आहे. मध्यस्थी करणारे लोक म्हणून, वकील म्हणून तुम्हाला मला ठेवलेलं आहे. प्रेज लॉर्ड. तुम्ही देवाचे निवडलेले राष्ट्र आहात. तुम्ही देवाचे स्वतःचे लोक आहात. प्रेज लॉर्ड. या वचनाची कधी विसरू नका. काही लोक ज्यावेळेस तुमच्याकडे येतील त्यावेळेस तुम्ही धीर देणारे शब्द, सांत्वन करणारे शब्द तुम्हाला मला पवित्र शास्त्रातून जो देवाने तुम्हाला मला धीर दिला आहे तो धीर आम्ही लोकांपर्यंत द्यावा. प्रेज लॉर्ड. आणि तो धीर हा आहे, येशू ख्रिस्ताने जगावर जी प्रीती केली, येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यावर जे प्रेम केलं तेच प्रेम तो इतरांवर करतो. प्रेज लॉर्ड. आज जर तुमच्याकडे कोणी जो त्रासामध्ये आहे, संकटामध्ये आहे, जर एखादी व्यक्ती जर तुमच्याकडे येते तर ते देवाचं प्रेम त्याला द्यायला विसरू नका. आणि त्याला सांगा की देव तुझ्यावर प्रेम करतो. प्रेज लॉर्ड. या जगामध्ये अनेक लोक निराश आहेत, अनेक लोक अशांततेमध्ये आहेत, अनेक लोक काळजीमध्ये आहेत, काय करावं काय नाही. जेव्हा ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्या देवाचं प्रेम त्या व्यक्तीला मिळेल, त्या प्रीतीमध्ये जे सांत्वन आहे, जे धीर आहे, त्या धीराने तो अधिकाधिक पुढे जाईल. ते प्रेम तुम्हाला मला इतरांपर्यंत द्यायचं. त्या प्रीतीनेच तुम्हाला मला एकमेकांचं सांत्वन करायचं. आज मंडळी म्हणून आम्हाला आमच्यावर ही जबाबदारी. देवाला धन्यवाद देऊ. यावेळेस आम्ही सर्वजण 2 मिनिटासाठी आमचे नेत्र बंद करून आज योबाच्या पुस्तकातून, आज या थेसलोनिकच्या पत्रापर्यंत जे आम्ही वाचलेलं आहे, ज्याप्रमाणे योबाचं सांत्वन त्याचे मित्र करतात त्याच्यावरून आम्ही पाहिलंय. तो स्वतः योब म्हणतो की तुम्ही भिकार सांत्वन करणारे आहात. आम्ही पुढं जे येशू ख्रिस्ताने तुम्हाला माझं सांत्वन केलं आहे, तर त्याने वचन दिले जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचं सांत्वन केलं जाईल. सांत्वन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे. तो तुम्हाला मला रोज नव्याने वचन त्याने तुम्हाला मला पवित्र शास्त्रात दिलेलं आहे. भिवू नको. आज तुम्ही आणि मी कोणत्याही परिस्थितीमध्ये जरी असाल, देवाच्या वचनाच्या द्वारेच तुम्हाला मला सांत्वन मिळतं. आणि म्हणून आपलं लक्ष त्या पवित्र शास्त्राकडे, देवाच्या वचनाकडे जावं. जर आपण घाबरलेलं असेल, देवाचं वचन जे धीर देणार आहे त्याकडे लक्ष. कोणताच मित्र तुम्हाला मला या जगामध्ये अशा उत्तम प्रकारे सांत्वन देऊ शकत नाही. जर आजारामध्ये आहे तर कुठलीच व्यक्ती, कुठलेच लोक तुम्हाला मला ते सांत्वन देऊ शकत नाही. फक्त आणि फक्त पवित्र शास्त्र, देवाचं जे वचन आहे तेच तुम्हाला मला सांत्वन देणार आहे. आणि ते खरं सांत्वन आहे. तेच सांत्वन आम्ही इतरांना द्यावं, इतरांचं तारण व्हावं, ही देवाची इच्छा आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद. आज आम्ही आमच्या स्वतःच मनन करणार थोड्या वेळामध्ये की आम्ही अशा प्रकारचे लोक आहोत का की आम्ही इतरांना दिलासा देणार, इतरांना एक थंड प्याला
जो पाण्याचा आहे की ज्यामुळे त्याचा जीव शांत हो, अशा प्रकारचं आमचं वागणं चांगलं बोलणं आहे का? आम्ही असे लोक आहोत का की ज्या पवित्र शास्त्रात दिलेल्या वचनाप्रमाणे तुम्ही आणि मी आज त्या देवाने जे शिकवण, येशू ख्रिस्ताने जे शिकवण दिली त्या प्रकारे आम्ही जगत आहोत की आम्ही लोकांसाठी सांत्वन देणारे लोक असावे? पण आज तुम्हाला मला त्या गोष्टींची गरज आहे. आज आम्ही स्वतःला चाचपून पाहण्याची गरज आहे. कोणती गोष्ट माझ्यामध्ये चुकीची आहे? कोणत्या गोष्टीने मी इतरांचं सांत्वन करू शकत नाही? माझ्या बोलण्यामध्ये काय आहे? माझ्या वागण्यामध्ये काय आहे? कारण ते देवाने तुम्हाला मला मागून पुढून घेतलेलं आहे. तो सर्व तुमचं माझं बसणं, उठणं, चालणं, बोलणं सर्व काही त्याला ठाऊक आहे. आणि म्हणून आम्ही देवाने दिलेले सांत्वनाचे शब्द इतरने बोलणारे लोक असतात. थँक्यू जीसस, थँक्यू. हालेलुया, थँक्यू. थँक्यू जीसस, थँक्यू. थँक्यू. आम्ही देवाकडे मागू की प्रभू माझ्या स्वतः मधला चुकीचा स्वभाव काढ. तुला आवडणार मांसमय असं हृदय माझ्या ठाई निर्माण कर. माझ्या ठाई प्रीती निर्माण, इतरांवर प्रीती करणारा अंतःकरण तुम्हाला. ज्या प्रीतीने देवाने तुमच्या आणि माझ्यावर जे प्रेम केलं तेच प्रेम तुम्हाला मला आज त्याची गरज आहे. पवित्र पित्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही तुला धन्यवाद, तुला गौरव, मान आणि सन्मान देतो. तुझ्या पवित्र नावाची स्तुती करतो. आज तुझं वचन आमच्या सर्वांकडे आलेलं असतं प्रभू. आज त्या वचनाच्या द्वारे आज तू आमच्याशी बोललेला आहेस यावर आम्ही विश्वास ठेवतो. आमच्या ठाई असलेल्या प्रत्येक चुकाच्या गोष्टी आम्हाला प्रभू तुझ्या वचनापासून आणि प्रभू जे ओझ, जे जबाबदारी तू आमच्यावर दिलेली आहेस त्या जबाबदारीप्रमाणे आम्ही वागत नाही प्रभू येशू. आम्ही तुझ्याजवळ क्षमा मागतो. आम्ही प्रार्थना करतो की आम्ही सांत्वन करणारे लोक तू आम्हाला असं बनव. माझ्या तू आम्हाला सर्व काही दिलेलं आहे. तुझी प्रीती, तुझी कृपा, तुझी दया या सर्व गोष्टींच्या द्वारे प्रभू आम्हाला तू या जगात इतरांसाठी सांत्वन करणारे लोक असं करतो. जे तुझं वचन आहे त्या वचनाच्या द्वारे सांत्वन आम्ही करावं अशी कृपा तू करतोस. आम्ही तुला धन्यवाद देतो या सुंदरशा वचनाबद्दल, या तुझ्या मुखातून निघालेल्या शब्दाबद्दल, या सर्व आशीर्वादित वचनाबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार. आमच्याकडून झालेल्या हर एक पाप अपराधांची तुझ्याजवळ आम्ही क्षमा मागतो. आम्हाला वागून घे, आम्हाला दया कर, आम्हाला कृपा कर. इथून पुढचं संपूर्ण वेळ काय तुझ्या सर्व गौरव तुला देत ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो म्हणतोय. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ. यावेळेस आम्ही दान दशांश आपल्याला ही वेळ आहे आणि आपण ती देऊ देवाचं गौरव करणार आहोत. यावेळेस जे गीत दान आणि दशांशासाठी दादाला आपण गाऊ आणि देवाचं गौरव. गीत क्रमांक 119.